एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। उद्धव ठाकरे 20 जुलैला दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे। सुषमा अंधारे यांनी ही माहिती दिली आहे। सुषमा अंधारे यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेतलेली आहे। त्यानंतर अंधारे यांनी ही माहिती दिलेली आहे। वनवा पेटवायला ठिणगी काफी असते असंही अंधारेंनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आलेल्या आहेत। भेट झाली, काय म्हटले सुषमा अंधारे, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताना काय चर्चा झाली? सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकजी यांच्या आंदोलनाचा, विशेषतः आमरण उपोषणाचा आज 19वा दिवस चालू आहे। खरं तर जेव्हा सरकारधार्जिनी आंदोलनं असतात तेव्हा अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच चर्चा करण्याची धावाधाव सुरू होते आणि एक स्क्रिप्टेड गेम चालू होतो। मात्र 19 दिवस झालेत आणि सोनम वांगचुकजींना ज्या पद्धतीने सरकारने एक रिस्पॉन्ड करणं अपेक्षित होतं, मी पुन्हा म्हणते की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणं न होणं यावर पुन्हा बोलूया। आता या क्षणाची गरज काय आहे, तर या क्षणाची गरज वांगचुकजी यांची तब्येत सुधारणं गरजेचं आहे। मी त्यांच्याशी बोलताना डॉक्टर वगैरे त्यांच्या सोबत होते। डॉक्टरांना विचारलं, आमच्या समोर त्यांचा बीपी चेक केला जात होता, तो चक्क 105/70 होता आणि हे चिंताजनक आहे। ते जरी म्हणत असले की व्हायटल सिम्पटम्स मध्ये थोडीफार बिघाड असली तरी मी ओके आहे, पण मी ओके आहे हे त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीने ते सांगतायत। त्यांची विल पॉवर स्ट्रॉंग आहे, परंतु या वयात एकूण सगळं बघता निश्चितपणे त्यांच्या तब्येतीची काळजी आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही 20 तारखेपर्यंत तग धरू शकतो। 20 तारखेपर्यंत जर काही झालं नाही तर मी भूत होऊन या सरकारच्या मानगुटावर बसेल। मला असं वाटतं की 20 तारखेपर्यंत सरकारने अंत बघू नये, सरकारने भारतातल्याही लोकांचा अंत बघू नये। एक ठिणगी काफी असते वनवा पसरायला, सरकारने ती संधी देऊ नये ही आमची माफक अपेक्षा आहे। 20 तारखेचा जो मार्च आहे त्या मार्चला माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कदाचित उद्धव साहेबही, कारण माझे अजून 20 तारखेच्या संदर्भाने बोलणं झालं, पण मला असं वाटतं की ते सुद्धा कदाचित 20 तारखेला इथे उपस्थित राहत आहेत। येत्या 20 तारखेला त्यांच्या पक्षातले नेते देखील आपल्याला जमिनीवरती राजधानी दिल्लीमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी सोशल मीडियावरती नाही तर जमिनीवरती पाहायला मिळतील ही आशा। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।